मंदिराच्याच बाजूला छान असं बनवलेलं आहे वरती पाणी आणि ह्या पगोडाचा मंचेस्टरचा वरचा 2 माळ्याचा आहे. या बाजूला काय माहिती. ओ इथे आहे एवढी मोठी घंटा. मस्त आहेत ना. ओके इथे समोर मोठा तो गोल आहे त्यांचा. अरे 1000 हात असलेले मूर्ती आहे आणि एकदम समोरच आहे. गाडी पार्क करायची, बाईक पार्क करायची. चला इकडे. मला आयडिया नाही कुठलं देव आहे ते. इथून एंट्री मारूया अजून वरती. खूप सुंदर आहे. नंतर इकडे घंटासाठी वेगळी बिल्डिंग आणि नंतर इथं हा स्टॅच्यू म्हणून साई. ही जी मूर्ती आहे हिचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ही लार्जेस्ट बुद्धाची स्टॅच्यू आहे. जे एक फुलं आहेत त्याच्या प्रकारे पण बनवले आहेत लोक. काहीतरी 6 लाख वापरले यासाठी फुलं आणि 17 फूट हाईटची आहे. 3 टन वजन आहे आणि 2009ला केलं होतं. काय कलाकृती करावा. आणि आता हे इकडचं दुसरं जवळपास त्या साईडचं अजून एक भल्ली मोठी मूर्ती इथं आहे. 100% 18 फूट 20 फूटच्या असावी. आणि भाई बाजूला मूर्त्याच मूर्ती आहे म्हणायला. आणि सजावटच सजावट केली आहे. एक अशा सेम मूर्त्या असाव्यात. मूर्त्या जिथे लहान मूर्त्या असतात यांची दर्शन करायची थोडी पद्धत थोडी वेगळी आहे. तेवढंच बहुतेक साधू लोकांच्या मूर्त्या बनवल्या. फार रेल वाटत राव. ह्या घंटाच्याकडे खाली असं लावतात, चिपकून देतात आणि मग अशी हे टंकर वाजवत असते. मे बी आपण अजून थोडा घंट्याची पण मूर्ती चालू लिस्ट चेक करायला. वा बुद्धाच्या जुनी मूर्ती आणि समोर सांगू आपण जायगा और ऊपर. हा घंटाचा व्यू वरतून आज माझ्या चढून वरती आलोय. तर ही बुद्धांची मूर्ती आहे आणि मागे व्यू थोडासा आहे टॉपवरून व्यू. ते बिल्डिंग मागचे डोंगर. सो चढून किती फायदा आहे तुमचं तुम्ही ठरवा. या बाजूलाही सेम आहे. शेती डोंगर दऱ्या डोंगर शेती. तर त्यांनी अजून एक साईट सीइंगसाठी अजून एक एरिया बनवून ठेवला. इथं बरोबर सारे फुलं लहान पोरं झाडांवरती केलेल्या कलाकृती भरपूर काय आहे. दिसतं तर मस्त आहे बघ. काय माहिती असं काय चेअर आहे. चेअरवरती केलेले कलाकृती पुस्तकं प्रकारचे बुद्ध सर्व केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहेत. काय माहिती असं काय काम आहे तर म्हणजे नरम आहे. वाजले इकडे महाराजांच्याकडून नका चालेल सोड. येताना मला हे मस्त घर दिसलं. फार जुना वाटतंय. म्हणजे इकडचे दगडावर असणं समोरचं झाड
घर पत्रे